कंगना राणौतनं पुन्हा बेताल बडबड केली आहे। कंगनानं शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि त्यानंतर शेतकरी नेत्यांचं राजकीय नेत्यांनीही कंगनावर निशाणा साधलाय। काय म्हणाली आहे कंगना आणि त्यानंतर कसे सुरू झालेत आरोप प्रत्यारोप पाहूया। यहाँ पे जब फार्मर्स प्रोटेस्ट हुए वहाँ पे लाशें लटकी थी, वहाँ पे रेप हो रहे थे। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या आणि बलात्कार झाले। खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतच्या या विधानानं वादाला तोंड फुटलं। दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, जो बांग्लादेश में हुआ ना वो यहाँ होते हुए भी देर नहीं लगनी थी। अगर हमारे इतने शीर्ष नेतृत्व जो हमारे इतने सशक्त नहीं होते, यहाँ पे जब फार्मर्स प्रोटेस्ट हुए वहाँ पे लाशें लटकी थी, वहाँ पे रेप हो रहे थे और जब वो किसानों के हितकारी बिल जो वापस लिए गए थे तो पूरा देश जो है वो चौंक गया था। और वो किसान आज भी वहां बैठे हुए, उन्होंने कभी सोचा ही नहीं ये बिल वापस होगा। वो बड़ी लंबी प्लॅनिंग थी जैसे बांग्लादेश में हुई है। कंगनानं हे विधान केलं आणि शेतकरी संघटनांचे नेते कंगनावर तुटून पडले। कंगना राणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो। कंगना राणावत यांनी तातडीने माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। फक्त शेतकरी नेतेच नव्हे तर राजकीय नेत्यांच्या निशाण्यावरही कंगना आली। बघा, कंगना राणावतला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका। हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, त्या बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर्च स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करू। त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया काय द्यायची? तर नरेंद्र मोदीच त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी लोकसभेमध्ये म्हणतात शेतकऱ्यांना, तर त्या ज्या व्यक्ती तुम्ही ज्या विशेष व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे त्याच्याबद्दलची काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। स्वतःच नरेंद्र मोदी अन्नदात्याला आतंकवादी नक्षलवादी म्हणत असतील, आंदोलनजीवी म्हणत असतील, तर त्यांच्याबद्दल आता काय प्रतिक्रिया द्यावी? शेतकरी हा त्यांच्यासाठी कुठल्याच स्थानात नाही, अशी परिस्थिती आज केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारमध्ये आहे। एक तर त्या कलाकार आहेत, त्यांना राजकारणाचं काय माहिती, आता खासदार झालेले आहेत, ज्या गोष्टीची माहीत नाही याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता? मी कंगना राणावतचं जे काही स्टेटमेंट आहे त्याचा निषेध करतो आणि कुठेतरी सरकारकडनं भाजपकडनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी विनंती सुद्धा करतो। कंगना आणि वादग्रस्त विधानं हे समीकरण जुनं आहे। याआधीही कंगना म्हणाली होती, हे भीक मागून मिळवलेलं स्वातंत्र्य। गांधीजी हे सत्तेसाठी भुकेले नेते होते। बंगालमध्ये हजारो लोकांची हत्या झाली। जावेद अख्तर यांच्या विरोधात तिनं वादग्रस्त टीका केली। करणी सेनेच्या धमकीवरून उलट धमकी दिली। मुंबई हा पाकिस्तानचा भाग असल्यासारखं वाटतं असंही म्हणाले। ठाकरेंना उद्देशून आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा असाही टोमणा मारला। आंदोलक शेतकऱ्यांचा उल्लेख दहशतवादी असा केला। शिवाय पंजाबमध्ये दहशतवाद वाढतोय असा दावाही त्यानं केला। कंगना राणावत या आतापर्यंत फक्त अभिनेत्री होत्या, पण लोकसभा निवडणुकीत त्या मंडीमधून खासदार बनल्या। त्यामुळे किमान आता विधानं करताना थोडं तोलून मापून बोलणं गरजेचं आहे आणि खरंच शेतकरी आंदोलनात असं झालं असेल तर कंगना यांनी पुरावे देणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।